नमस्कार मित्रांनो, आपली सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला विषय असा आहे की सुरक्षा रक्षक मंडळमध्ये भरती होण्याच्या आधी आपल्याला काय दक्षता घेतली पाहिजे, सुरक्षा रक्षकमध्ये काम करण्याच्या आधी काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, त्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे। सुरक्षा रक्षकमध्ये भरती होण्याच्या आधी कोणी एजंट वगैरे भेटेल, दलाल वगैरे असेल, कृपया करून अजिबात त्यांना 1 रुपयाही देऊ नये, जेणेकरून भ्रष्टाचारामध्ये तुमच्याकडनं पैसे घेतील आणि तुमचं काम करणार किंवा नाही करणार याची काही गॅरंटी नसते, एवढं लक्षात ठेवा। कारण की हे सगळं टेबल घालून काम होणारी गोष्ट आहे। अशा भरपूर सुरक्षा रक्षक झालेत की भरती होण्याच्या नादामध्ये याला पैसे दे, त्याला पैसे दे, एजंट पकडले आणि पैसे घेऊन फरी झाले, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही, काही नाही। मग त्यावेळेस काय करणार, पोलीस कंप्लेंट करणं काही उपयोग नाही त्याचा। ज्याचे पैसे त्याचे पैसे डुबले आणि नंतर त्याला जबाबदार कोणच नाही, ती जिम्मेदारी ती स्वतःची असते। त्यासाठी माझी कळकळीच विनंती आहे तुम्हाला की अजिबात त्याच्यामध्ये असा विश्वास ठेवू नका की त्यामध्ये एजंट वगैरे आणि पैसे भरायचे यागिरी असल्या भानगडीत अजिबात पडूच नका तुम्ही। त्यासाठी आपल्या नातेवाईकामध्ये कोण सुरक्षा रक्षकमध्ये कोण काय काम करत असेल, सध्या ऑन ड्युटीवरती आहेत, त्यांना तुम्ही कळवा की बाबा सुरक्षा रक्षकमध्ये भरती केव्हा निघते, कधी भरती निघते व हे जी ऑफिशियल वेबसाईट काय ते वारंवार चेक केली पाहिजे। आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर अजिबात राहू नका तुम्ही, आणि दुसऱ्या भरोश्यावर केलात तर तुम्ही डुबलात, म्हणजे हाय ते काम पण सोडून बसाल आणि ते पैसेही गेले आणि वेळही गेला। त्यासाठी तुम्ही स्वतः निर्णय घ्या, शांत डोक्याने ठेवा आणि अजिबात कुणालाही 1 रुपयाही देऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।